नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण अशी चटपटीत रेसिपी बनवतोय जी पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल। चला तर बनवायला सुरुवात करूया। यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतलाय आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। रवा जाड किंवा बारीक कोणताही तुम्ही घेऊ शकता। रवा आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे। तर पहा, हे अगदी बारीक करून घेतलंय। हे पीठ आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे मी पाव चमचा मीठ घातलं। यानंतर 1 चमचा तेल घालायचं आहे। रूम टेम्परेचरचंच तेल आहे। 2 चमचे यामध्ये दही घालायचं आहे। दही जर नसेल तर तुम्ही इथे पाव वाटी दूध घ्या, त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घाला आणि 5 मिनिटं बाजूला ठेवून द्या आणि नंतर ते हे दह्याऐवजी तुम्ही ते वापरलं तरी चालेल। हे सगळं मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना थोडंसं सैलसर मळायचं आहे, कारण यामध्ये रवा आहे। तर आपण जेव्हा हे रेस्टसाठी ठेवू तर हे आणखी घट्ट होईल। तर ही रेसिपी बनवताना आज आपण मैदा अजिबात वापरत नाही आहोत, यासाठी ते आपण रवा वापरला। आता हे असं सैलसर मळून घेतलंय। आता हे आपण असंच बाजूला ठेवून देऊया। इथे आता आपण फ्रँकी मसाला तयार करून घेऊया। तर इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली। यानंतर अर्धा चमचा इथे आमचूर पावडर घ्यायची आहे। अर्धा चमचा धने जिरे पूड घेतली। पाव चमचा जिऱ्याची पूड घेतली। पाव चमचा गरम मसाला घेतलाय। पाव चमचा इथे मी काळं मीठ घेतलं आणि चिमूटभर इथे मी साधं मीठ घेतलंय। यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आणि सगळं मिक्स करून घेतलं। तर हा आपला फ्रँकी मसाला तयार झालाय। हा बाजूला ठेवूया। इथे आता मी 2 मोठे चमचे विनेगर घेतले। यामध्ये हिरवी मिरची घातली चिरून आणि 2 मोठे चमचे इथे मी यामध्ये पाणी घालते। हे सुद्धा आपण बाजूला ठेवून देऊया। आज आपण अगदी चटपटीत अशी आलू भुना फ्रँकी बनवतोय। तर यासाठी आधी आपण बटाटे इथे फ्राय करून घेऊ। तर इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर इथे मी यामध्ये बटाटे घालते। 3 मध्यम आकाराचे बटाटे मी शिजवून घेतले, सोलून घेतले, यानंतर असे तुकडे करून घेतलेत। यामध्ये अर्धा चमचा आपण जो फ्रँकी मसाला बनवला तो घालायचा आहे। याबरोबरच मी चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे मसाल्याबरोबर आपल्याला बटाटे परतून घ्यायचे आहेत। यामुळे आपल्या बटाट्यांना सुद्धा अगदी मस्त चटपटीत टेस्ट येईल। बटाटे इथे मी परतून घेतलेत। आता हे बाजूला ठेवूया आणि इथे आता गॅसवरती मी कढई ठेवली आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं आहे। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। लसूण घालायचं आहे। 4 ते 5 पाकळ्या लसूण मी चिरून घेतला आहे आणि यानंतर अर्धा इंच आलं किसून यामध्ये घातलं आहे। हे सगळं तेलावरती परतून घ्यायचं आहे कच्चापणा जाईपर्यंत। यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। एक मध्यम आकाराचा कांदा मी अर्धा घेतला इथे। कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे, ब्राऊन करायचा नाही आहे। कांदा सॉफ्ट झाला की इथे टोमॅटो घालायचा आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे। टोमॅटो आता आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण इथे दही फेटून घेऊया। तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलं आहे। यामध्येच आपण आता मसाले घालणार आहोत। पाव चमचा हळद घातले, चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे। यानंतर यामध्ये पाव चमचा गरम मसाला घातला, पाव चमचा धनेपूड घातली आणि पाव चमचा जिरेपूड घातली। हे आता मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे। दह्याच्या सगळ्या गुठळ्या काढून अगदी स्मूथ ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर हे पहा असं तयार आहे। आता टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झाला असेल।
तर इथे पहा टोमॅटो अगदी सॉफ्ट झाला आहे. आता जी आपण दह्याची पेस्ट बनवली ती यामध्ये घालायची आहे. त्याआधी गॅस अगदी मंद करायचा आहे किंवा मग तुम्ही गॅस थोडा वेळासाठी बंद करा. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर तुम्ही गॅस चालू करू शकता. पण जेव्हा तुम्ही यामध्ये दही घालाल तेव्हा गॅसची फ्लेम अगदी मंद करा किंवा मग गॅस बंद करा, नाहीतर दही फाटू शकतं. तर इथे दही मी व्यवस्थित या मसाल्यांबरोबर मिक्स करून घेतलं. तेल सुटायला लागल्यावरती यामध्ये बटाटे घालायचे आहेत आणि हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मंदच आहे. तुम्ही जर गॅसची फ्लेम बंद केली असेल तर पुन्हा चालू करा आणि हे मिक्स करून घ्या. यानंतर यामध्ये उभा चिरलेला कांदा घातला, उभी चिरलेली शिमला मिरची घातली आणि सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. खूपच चटपटीत असं आपलं हे स्टफिंग तयार होतं. यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. भरपूर कोथिंबीर मिक्स करून घेऊया आणि आता गॅस बंद करायचा आहे. तर फ्रँकीचा आपला मसाला तयार आहे. किंवा जे आपण स्टफिंग बनवणार आहोत ते तयार आहे. आता आपण पीठ जे मळून ठेवलं होतं ते घेऊया आणि पुन्हा एकदा मळून घेऊया. यातला एक गोळा घ्यायचा आहे. आता याची आपण पोळी लाटून घेऊया. सुक्या पिठामध्ये हा गोळा आम्ही घोळवून घेतला. याची पोळी लाटून घ्यायची आहे. तर आपण जे प्रमाण घेतलं त्यामध्ये आपल्या 4 फ्रँकी तयार होतात. ही पोळी लाटून घेतल्यानंतर यावरती तेल लावायचं आहे. यावरती असं पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि आता जसं आपण फॅन फोल्ड करतो पेपरचा त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि आता याचा रोल करायचा आहे, म्हणजे मस्त असे लेयर्स येतील आपल्या या रोटीला किंवा पोळीला. आणि यामध्ये आपण रवा वापरला आहे त्यामुळे ही आपली जी पोळी आहे ती खूपच क्रिस्पी होते. फ्रँकीची जी आपली रोटी आहे ती अगदी मस्त क्रिस्पी होईल आणि लेयर्ससुद्धा खूप मस्त येतील. आता हे लाटून घेऊया आपण. तर ही पोळी लाटून तयार आहे. आता आपण ही भाजून घेऊया. इथे मी तवा गरम करत ठेवला आहे. यावरती आता ही रोटी घालायची आहे आणि दोन्ही बाजूने आता आपण ही भाजून घेऊ. बटर लावून मी ही मस्त अशी भाजून घेतले. पहा किती मस्त लेयर्स आलेत आणि खूपच क्रिस्पी झाले ही. त्यामुळे आपली फ्रँकी अगदी मस्त क्रिस्पी आणि त्यातलं आतलं जे आपण स्टफिंग बनवलं आहे ते सुद्धा अगदी चटपटीत झालं आहे. तर ही आपली खूपच मस्त अशी आलू भुना फ्रँकी तयार होते. तुम्ही एकदा तरी नक्की तयार करून पहा घरी. पहा ही आपली रोटी तयार आहे. आता आपण फ्रँकी तयार करून घेऊया. तर इथे मी ही रोटी घेतली आहे. यावरती मी आता टोमॅटो केचप लावते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्याकडे जर घरी ग्रीन चटणी असेल तर ती लावू शकता किंवा जर तुम्हाला तिखट हवं असेल, फ्रँकी तिखट हवी असेल किंवा शेजवान फ्रँकी बनवायची असेल तर टोमॅटो केचप बरोबर तुम्ही शेजवान चटणी लावू शकता. आता यावरती आपण जे स्टफिंग तयार केलं ते घ्यायचं आहे. थोडासा कांदा घालायचा वरती उभा चिरलेला. आता यावरती आपण जो फ्रँकी मसाला बनवला होता तो पसरवून घ्यायचा आहे. आता हे जे आपण व्हिनेगर आणि पाणी मिक्स करून ठेवलं होतं ते घालायचं आहे. यावरती आता मी मेयोनीज घालते आहे. आता हे फोल्ड करूया आपण फ्रँकी. तर पहा किती क्रिस्पी झाली ही. अगदी मार्केटमध्ये मिळते तशी किंवा मार्केटपेक्षाही चवदार अशी फ्रँकी घरच्या घरी तुम्ही
कमी खर्चामध्ये तयार करू शकता आणि चवीला खूपच भन्नाट लागते ही रेसिपी। एकदा तरी तुम्ही करून पहा, तुम्हाला खरंच वाटणार नाही की तुम्ही ही घरी बनवले, इतकी चवदार ही रेसिपी होते। तर आजची ही आलू भुना फ्रँकीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।